हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरतोय। 6च्या 6 बातम्यांमध्ये पहिली बातमी याच संदर्भातली। मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच लोकलच्या खोळंब्याने झाली आहे। तब्बल 14 तास उलटले तरी सीएसटी आणि कुर्ला दरम्यानची हार्बर लाईनवरची वाहतूक ठप्प आहे। पनवेल ते कुर्ला पर्यंतची वाहतूक मंदगतीने सुरू होती, तीही आता ठप्प झाली आहे। एकूणच हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। पहाटे 4:10 सुमारास कुर्ला सीएसटीच्या दरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचे 3 डबे घसरले। सुरुवातीला त्यापैकी 2 डबे बाजूला काढण्यात दुपारी यश आलं, त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास तिसरा डबाही बाजूला करण्यात आला। मात्र अद्याप वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही तास लागणार आहेत, त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। पनवेल आणि नवी मुंबईकडून मुंबईकडे येणाऱ्या आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्यांना हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत। प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर कुर्ल्याहून सीएसटीला पोहोचण्याची मुभा देण्यात आली आहे। दरम्यान पनवेल ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर अतिरिक्त लोकल चालवण्यात येत असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितलंय। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीबी स्थानकाजवळ मालगाडीचे 3 डबे पहाटेच्या सुमारास घसरले होते। हे 3 डबे जे आहेत ते आता रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आलेले आहेत आणि पुढचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। डबे आता बाजूला करण्यात आलेले आहे, मात्र जे रेल्वे रूळ आहेत ते पूर्णतः उखडलेले आहेत या भागातले, त्यामुळे आता ते दुरुस्त करणं आणि रेल्वेची वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर लवकरात लवकर आणणं हे मोठं आव्हान जे आहे आता रेल्वे समोर असणार आहे। कारण संध्याकाळची वेळ जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यावेळेस लोकांची मोठी अडचण होऊ शकते। यामुळेच रेल्वेचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, काही वेळानंतर लोकांचा घराकडे परतीचा प्रवास सुरू होईल, अद्याप काम जे आहे ते बाकी आहे, कशा पद्धतीने पुढे काम सुरू असेल? काम तर आमचं पूर्ण युद्धपातळीवरती सुरू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की 1.5 ते 2 तासात हे काम पूर्णपणे संपवायचं। आता आपण बघू शकतात की 3 डबे आपण उचललेले आहेत, त्याच्या खालचे व्हील्स पण उचललेले आहेत। आता खाली पुन्हा ट्रॅक तयार करून ती जी मोठी क्रेन आपल्याला दिसते ती क्रेन आपल्याला त्या ट्रॅकवरनं पुढे आणायची आणि हा उरलेला जो ब्रेकचा डबा आहे तो आता काढण्याचं फक्त काम बाकी आहे। येत्या 1.5 तासात हे काम पूर्ण होईल। त्यानंतर ही जी वरची ओएची आता आपण गंडाळून काढून ठेवलेली आहे ती ओएची पुन्हा लावावी लागणार आहे। सिग्नलचं काम आहे ते झालेलं आहे जवळजवळ, त्यामुळे मला वाटतं की संध्याकाळपर्यंत पुन्हा आपण गाड्या सुरू करण्यासाठी तयार राहू। साधारण संध्याकाळी किती वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे? आमचा प्रयत्न आहे की 6 वाजेच्या आत हे पूर्ण करून गाडी सुरू करायचा। तर बघूया, कारण काम भरपूर आहे, 500च्या वर आता जवळजवळ 1001 लोक इथे काम करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। इथे जागा कमी असल्यामुळे म्हणजे आता जे धान्य गाडीतनं उतरवलं ते पण इथेच ठेवलं आहे, ते डबे उचलून ते पण आजूबाजूलाच ठेवायचे, त्यातूनच मार्ग काढायचा आहे। स्पेसचा कन्स्टंट असल्यामुळे ह्या क्रेनला सुद्धा काम करायला काही मर्यादा पडत आहेत। धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। हार्बर लाईनवर सध्या काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे। देवेंद्र, 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार होते किंवा प्रयत्न केले जाणार होते, मात्र आता 6 वाजून गेलेले आहेत। सध्या काय स्थिती आहे हार्बर लाईनवर आणि ही सेवा आता आणखीन पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल? हिमाली, पहाटेच्या सुमारास जीटीबी स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले आणि त्यानंतरच हे सगळं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। 3 डबे जे घसरले होते ते आता रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आलेले आहे, मात्र जे रेल्वे रूळ विखुरले होते ते पुन्हा नव्याने बनवणे, त्यानंतर ओळीची वायर असेल, त्याचसोबत सिग्नल यंत्रणा असेल, हे सगळं काम जे आहे ते अद्याप बाकी आहे। जर आपण बघितलं तर हे काम सुरू असलेलं अद्याप आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे आणखी काही तास जे आहे हे काम जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू राहील अशी शक्यता आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे घराच्या दिशेने परतणारे जे हार्बरवासी आहेत त्यांच्या समोर मोठ्या अडचणी आहेत, कारण हे काम जे आहे ते आणखी साधारणतः 1.5 ते 2 तास चालेल अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते। आणि दृश्यांमध्ये देखील जर आपण बघितलं तर आपल्याला आणखी काही कालावधी जो आहे तो या सगळ्यासाठी जाऊ शकतो हे आपल्याला दिसून येईल। त्यामुळे कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत, रेल्वेचे काम देखील सकाळपासून सुरू आहे, मात्र संध्याकाळी जे रेल्वे प्रशासनासमोर टार्गेट होतं की 6च्या आसपास जी आहे ती रेल्वे सुरू व्हावी, ते होताना अजून दिसत नाहीये। काही अडचणी देखील या ठिकाणी आहेत, मात्र काम सुरू आहे आणि आणखी काही वेळ जो आहे तो हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी लागू शकतो। हेमाली, थोडक्यात घरी जाताना आता कर्मचाऱ्यांना अन्य मार्गांचाच विचार करावा लागेल, सध्या तरी वाहतूक सुरळीत झालेली नाही। धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।